श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी लेखमाला लेखक क्रमांक 73। पुनरागमनाय च 2009 सालच्या दत्त जयंतीच्या पूर्वसंध्येला कुरवपुरात श्रीपाद वल्लभांनी पिठापुरात श्री गोपाल बाबा महाराजांकडे जाण्यासाठी आदेश दिला। त्यानंतर बाबांकडे गेलो, पण तिथून सलग 2-3 पौर्णिमेला कुरवपूरला आलो। तुझे चांद के बहाने देखू सांगत बाबांनी पौर्णिमेला स्वतः जवळ थांबवून घेतलं। त्यानंतर कुरवपूरला जाणं राहिलं ते राहिलंच तब्बल 13 वर्ष। या वर्षी जन्माष्टमीला अचानक कुरवपूरला जाण्याचा योग जुळून आला। जाताना यात मधल्या 13 वर्षांच्या मोठ्या कालावधीत काय काय झालं, काय काय केलं हे श्रीपाद श्रीवल्लभ चरणी ठेवावं या भावनेतून हातून झालेल्या लिखाणाचे 9 खंड आणि श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत ग्रंथाची एक नवी कोरी प्रत सोबत घेऊन गेलो। संध्याकाळी कृष्णेत स्नान करून श्रीपादांसमोर ठेवण्यासाठी हे खंड आणि ग्रंथ घेऊन मंदिरात गेलो। तेथील कडक शिस्त म्हटलं, एखादा मिनिट हे सर्व श्रीपादांसमोर दारात ठेवून लगेच बाहेर घेऊन येऊ। पण आश्चर्य घडलं। पुजारी म्हणाले की आज रात्रभर ही ग्रंथ संपदा आत गाभाऱ्यात ठेवतो आणि सकाळी परत देतो। हा फार मोठा सुखद धक्का होता आणि लगेचच त्यांनी सर्व ग्रंथ आत गुरुपीठा शेजारी नेऊन ठेवलं, जसं एखाद्या अधिकाऱ्याच्या टेबलावर फायली मंजुरीसाठी ठेवतात ना, अगदी तसं। दुसऱ्या दिवशी पहाटे काकड आरती होऊन श्रावणातील 2-2.5 तास चालणारा रुद्राभिषेक सुरू झाला आणि तो सकाळी 8 वाजता संपन्न झाला। पुजारी गुरुजींनी बाहेर जवळ येऊन सांगितलं की अलंकार पूजा होईपर्यंत थांबा। त्याप्रमाणे सकाळी 9 वाजेपर्यंत गुरुपीठावर अलंकार पूजेत श्रीपाद स्थानापन्न झाल्यावर पुजारी गुरुजींनी फुलांच्या प्रसादासह ग्रंथ गाभाऱ्यातून बाहेर आणले आणि श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत ग्रंथ श्रीपादांना अर्पण करून गाभाऱ्यातच श्रीपादांजवळ राहू दिला। फेसबुकवर पोस्ट केलेले हे लिखाण कतारमधील दोहा येथे सौ तन्वी अमोल लाड यांनी एकत्रितपणे 9 पुस्तक स्वरूपात बांधलेलं हे लिखाण कोणताही पूर्वसंकल्प नसताना अलगदपणे अचानक गोकुळाष्टमीच्या सायंकाळी श्रीपाद श्रीवल्लभ चरणी पोहोचला। हिराचंद गोपालचंद कोठारे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।